ती वाली टीम आज आली होती. पहिल्या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स झाला, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये थोडेच नाहक अशी कामगिरी पाहायला मिळाली. हाहाकारी माजवली ॲज अ बॅटरच्या माध्यमातून आणि तेच प्रमुख कारण आपण पाहिलं. टीम जे टोटल होतं ते मात्र मोठं झालं नाही आणि अष्टभुजा लहूपाडा टीमनं 2 सलग मॅच जिंकून नक्कीच या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर दावेदारी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. चला फलंदाज पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये, ही रिक्वेस्ट असेल तुषार 11 धान्यू टीमला. चला धान्यू टीम प्लीज रिक्वेस्ट करतोय आपले फलंदाज पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत जे एक विकेट टेकर ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्यांची ओळख रुपेश परेड. 75 विकेट आहेत तर 79 मॅच मध्ये. बेस्ट आपण पाहिला तर 4 विकेट्स जे एका षटकामध्ये 8 धावा देत त्याने, जो एक चांगला बेस्ट आहे. इकॉनॉमी आपण पाहिली तर 10ची आहे, परंतु ज्याप्रमाणे आपण बघितले की ते एक विकेट टेकर गोलंदाज आहे आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट आपण पाहिली तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये ती विकेट टेकर आहेत. आणि तेच कारण आपण पाहिलं की या मॅच मध्ये आपण पाहिलं तर जे पहिलं षटक त्यांच्या हातामध्ये सोपवलं गेलंय. आता ते पहिल्या षटकामध्ये सामना करण्यासाठी 2 आघाडीचे फलंदाज आणि ज्याच्यामध्ये आपण चर्चा करूया तर रुपेश असतील आणि त्यांच्या जोडीने रोशन असतील. कमालीचे खेळाडू आहेत दोन्ही, मॅच विनर खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. ज्याप्रमाणे आपण जर विचार करायचा झाला तर रोशन या खेळाडूची जर चर्चा करायची झाली तर मागचं वर्ष, मागचं परवा मॅच विनिंग नॉक मात्र त्याने लगावला गेला होता. तो म्हणजेच आय ग्रुपच्या चषकामध्ये एक मॅच जवळजवळ पराभवाच्या छायेमध्ये टीम चालली आहे आणि त्या क्षणाला येऊन एक अशी मॅच विनिंग पारी खेळली होती रोशनने आणि तोच रोशन मात्र आपल्याला पाहायला मिळते नॉन स्ट्राईक एंडकडे. ज्याप्रमाणे आपण पाहतोय. चला मॅचला होती सुरुवात. रुपेश स्ट्राईक एंडकडे, नॉन स्ट्राईक एंडकडे रोशन. त्याचप्रमाणे रुपेश असं कॉन्टेस्ट पाहायला मिळेल कारण की रुपेश परेड वर्सेस रुपेश जाधव. तर पहिला चेंडू घेऊन सज्ज आहेत समोर रुपेश. पहिला चेंडू आपण पाहतोय ते सर्रार पाहायला मिळाला आणि पहिल्या चेंडूला ऑन द राईट शॉट एक्झिक्यूट करण्याच्या प्रयत्नामध्ये खडे आपण पाहिला. म्हणजेच हा बॅट आणि पॅडच्या गॅप मधून चेंडू डिलिव्हर्ड होताना पाहायला मिळाला आणि तिथूनच आपण पाहिलं तर हा डॉट चेंडू येतोय. खेळाडू आपण पाहिले तर नक्कीच 3 डिप एक्स्ट्रा कव्हर, डिप लॉंग ऑन आणि डिप काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये पाहायला मिळत आहेत. आणि साईडला खेळण्याचा प्रयत्न 38 सर्कलमध्ये खेळाडू चेंडूला आउट फील्ड करतात. चांगली फिल्डिंग झाली आहे, परंतु थोडासा थ्रो फ्लाईट झाला होता, त्याच कारणामुळे मात्र बॅकअप आहे. आणि तत्पूर्वी आपण पाहिलं ना तरी ते मात्र अडवलं गेलं. तत्पूर्वी 1 धाव, 2 चेंडू फेकून झाले, 1 धाव मात्र स्कोरबोर्डवर लगावली आहे. रुपेशने टीमचा अकाउंट ओपन केलं, स्वतःचा अकाउंट ओपन केलाय. आता रोशन स्ट्राईक एंडकडे येतोय. यावेळी ऑप्शनच्या जवळचा चेंडू होता, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि नक्कीच आपण पाहिलं इथे गतीने बीट केलंय ते म्हणजेच फलंदाज रोशनला. 4 षटकामध्ये इथे आपण पाहिलं तर जवळजवळ 76 धावा सुद्धा होताना पाहायला मिळाल्या. म्हणजे चांगली फलंदाजी झाली इथे, तर चांगल्या धावा बनतायत, परंतु त्याच्यासाठी तो इंटेन्स राहावा लागेल, मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर राहावं लागेल. चांगला चेंडू, सन्मान दिला जातो. यावेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु नक्कीच बॅकअप करत असताना थोडस मागे होते विजय. त्याच कारणामुळे आपण पाहिलं तर चेंडूला अडवण्यामध्ये थोडंसं पकडण्यामध्ये कमी राहिले आणि तेच एक प्रमुख कारण आहे की एक डाव घेण्याची संधी मिळाली आणि ती संधी मिळताच आपण पाहिलं तर झपाट्याने 1 धाव मात्र कंप्लीट केली. किशोर पवार आपलं स्वागत असेल, जे आता इन ॲक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळतील धान्यू टीमसाठी. 2 धावा फलकावर, चेंडू फेकून झाले 4. मंडन टिपावट्याचं षटक चांगलं षटक राहिले आतापर्यंत.
एकविरा चषक आपण पाहतोय, एक महासंग्राम टेनिस क्रिकेटचा, जिथे आपल्याला पाहायला मिळतात दोन दादा संघ जे एकमेकांच्या समोर लढताना पाहायला मिळत आहेत. हा मोठा फटका हवेत आहे, हा मोठा फटका पाहिला आपण तर थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. 7 साठी रुपेश नावाचा एवन क्वालिटी ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे. च्या पहिले म्हटलं जातं ना, चला आज आपल्या क्रिकेटला ओळख देऊया, जिथून मेहनत करूया, अडचणीचा सामना करूया आणि एकविरा ट्रॉफी खेळूया. आणि एकविरा ट्रॉफी मध्ये आलेल्या सगळ्या खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत. हा डाऊन दी लेग थोडासा असू शकतो आणि डेफिनेटली तेच आहे चित्र पाहायला मिळालं. थोडंसं षटकार आणि प्रभाव टाकलाय गोलंदाज जर रुपेशवर. लाईन आणि लेंथ मध्ये बदल करण्यासाठी भागी पाडलं, कारण की समोर टाकलं तर षटकार पडतोय आपल्याला हे त्याने पाहिलं, हेरलं आणि त्यानंतर थोडंसं पण पाहिलं तर लेगवर टार्गेट करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला, परंतु वाईट. आता थोडंसं आपण पाहिलं निमंत्रण दिलं होतं फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु विजय ॲज अ विकेट किपर पाहिलं आपण तर कुठेतरी कमी पडले गेले. आणि तत्पूर्वी आपण पाहिलं एक लेग बायच्या स्वरूपात धाव, म्हणजे बायच्या स्वरूपात मात्र धाव त्यांनी कंप्लीट केली. एका धावेने धावफलक 10च्या घरामध्ये बिनबाद 10 अशी सुरुवात मिळाली पहिल्या षटकामध्ये तुषार 11 धानीव या टीमला. आता पाहावं लागणार आहे उर्वरित दुसऱ्या षटक, आणि दुसऱ्या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाचा स्पेल मात्र आजमावला जाईल आणि धानीव टीमची मात्र स्ट्रॅटर्जी दुसऱ्या षटकामध्ये खेळण्याची कशी असेल हे पाहण्यासाठी कुठेही जाऊ नका. ऐकत राहा, पाहत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्रह. घेऊ डिझे ब्रेक, डिझेल संधी गाणं ऐकू, त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करूया. हॅलो, तर पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकामध्ये बिनबाद 10 अशी सुरुवात मिळाली, ज्यामध्ये एक मोठा फटका एक्झिक्यूट केला रुपेश जाधवनं. दुसऱ्या षटकाचं जर विश्लेषण करायचं झालं तर आता उमेश परेड असतील. उमेश एक कमालीचे खेळाडू आहे, मॅग्निफिसंट खेळाडू आहेत, कारण की ज्याप्रमाणे विकेट टेकर आपण पाहिले तर 81 मॅच 67 विकेट आहेत. कला अतिशय चांगले गोलंदाजीमध्ये त्यांच्याकडे. Oh, what a shot, dancing down the track. थेट चेंडू लॉंग ऑफ सीमारेखा पार आणि पुन्हा एकदा रुपेश जाधव नावाचा A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा. अक्षरशः हवी झालाय इथे रुपेश. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो, जेव्हा धानीव म्हटलं की मग लक्ष सगळ्यांचं जातं, ते म्हणजेच विजय जाधव असतील, विश्वनाथ जाधव असतील, परंतु इथे लक्ष कोणाकडे आता हेरलंय तर नक्कीच रुपेश जाधवनं, कारण की हे सुद्धा जाधव बंधू आहेत, कुठे कमी मानणार आहेत. पुन्हा एकदा पाहिलाय बॅटच्या पट्ट्यामध्ये ना एक्का ना दुक्का, ये डेफिनेटली मिलेगा बडा वाला छक्का. 6 रन 6 रन. थँक्यू. 2 चेंडूवर 2 मोठे सलग षटकार ठोकलेत. कुठेतरी उमेशवर आक्रमण केलंय, उमेश सारखा गोलंदाजावर आक्रमण केलंय, म्हणजे पलटवार होताना पाहायला मिळेल, परंतु तो पलटवार कसा होईल पाहावं लागणार आहे. रुपेश जाधव आपण पाहिला, अक्षरशः मात्र आपण पाहिला एक मन बनवून आलाय, आज जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही, आणि त्याच अनुषंगाने मात्र आपण पाहिले आपल्या टीमसाठी ॲज अ बॅटर म्हणून कमालीची बॅटिंग करतोय. आता पाहावं लागेल, गतीमध्ये नक्कीच मिश्रण केला होता, तेज फेकला होता ऑफस्टमच्या बाहेर, परंतु हा ऑफस्टमच्या खूपच बाहेर निघाला वाईट चेंडू, आणि त्याच वाईट चेंडूचा मात्र आपण पाहिला तर फायदा मिळतो 1 धाव. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, व्यवस्थित बॅटमध्ये चेंडू आलेला नाहीये. धाव मात्र आपण पाहिले तर इथे जरूर मिळवल्या जातील 2 धावा. या 2 धावेंशी धावसंख्येचा आकार मात्र जरूर वाढताना पाहायला मिळतोय. धावफलक 25च्या घरामध्ये पोहोचला गेला. 1.3 चेंडूच्या समाप्तीनंतर रुपेश जाधव आतापर्यंत 3 षटकार ठोकून 7 चेंडूमध्ये 21 धाव संख्येवर खेळतोय, त्याला 7 रोशन देतोय 2 चेंडूमध्ये 1. पुन्हा एकदा पाहिला आपण तर बॅटच्या आतली कडा होती, स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, धाव मात्र 1 मिळेल.
परंतु ज्या षटकामध्ये धावा यायला हव्या त्या धावा येताना पाहायला मिळाल्यात. हे दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत 4 चेंडू फेकले, 26 धावा आणि चांगली स्थिती जाणवते. परंतु आई ग्रुप बाटपाडा टीमच्या समोर मोठं टोटल उभं करण्याचा एक माइंडसेट असेल. विजय मात्र आपण पाहिला तर कुठेतरी भरपूर काही चुका होत आहेत विजयीच्या माध्यमातून आणि त्याचा पश्चाताप मात्र नक्कीच होताना पाहायला मिळेल. खराब थ्रो झालाय आणि त्याचा फायदा मिळू शकतोय आणि इथे काय घडलंय तर इथून जवळ बाईच्या स्वरूपात मात्र धावा कंप्लीट केल्यात 4 3 डेफिनेटली 3 धावा कारण की ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर 3 धावा इथे कंप्लीट केल्या आणि बाईच्या स्वरूपात 29 धाव फलक. एक रन्स इथून जरूर मिळवली जाईल. एका धाव्यांशी धाव फलक आपण पाहिलं. 30च्या घरामध्ये पोहोचले गेले. षटकाची झाली समाप्ती. जवळजवळ आपण पाहिलं तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकाला मात्र सरासरी प्राप्त झाली ते म्हणजे 15च्या सरासरीने 30 धावा. मैदानाच्या आतमध्ये गरज आहे पाण्याची. नक्कीच आम्हाला गरज आहे एका गाण्याची. चला आमचे डीजे आहेत त्यांच्याकडे जाऊया. गाणं ऐकूया. पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये कम बॅक करूया. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय एकविरा चषक विजय परत बॉलिंग ट्रॅकवर 46 मॅच मध्ये 54 विकेट. इकॉनॉमी आपण पाहिलं तितकी चांगली आहे. 3 विकेट 4 वेळा मिळवण्याचा प्रयत्न नक्कीच त्यांचा यशस्वी आहे. आता स्ट्राईक रेंजकडे पण पाहिलं तर रुपेश जाधव 9 चेंडूमध्ये 23 धावांची एक धमाकेदार खेळी करतोय. तोच रुपेश जाधव आता मात्र बॅटचा योग्य वापर करत असताना थ्रो झाला आहे. परंतु आपण बघितलं थोडासा खराब धावा घेण्याच्या प्रयत्नामध्ये ओ माय गॉड काही ना काही विपरीत घडताना पाहायला मिळत आहे आणि इथे आता विकेट मात्र मिळेलच. कारण की जी स्ट्रॅटर्जी होती, गेम प्लॅनिंग होती की कुठेतरी आपल्याला चांगल्या खेळाडूला मध्ये आणायचं आहे आणि त्याच कारणामुळे विकेटचा सॅक्रिफाईस केलाय आणि रुपेश जाधव नावाचा चांगला फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. थँक्यू डीजे. तर विकेट सॅक्रिफाईस करण्याचं कारण काय होतं तर हे कारण होतं कारण की मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर विश्वनाथ जाधव याला आणायचं होतं. थोडंसं लेट मात्र थेट मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि नुसते आलेत नाही तर नक्कीच मी का आलोय हे दाखवून देऊ शकतायत. विजय जाधव असतील, त्यांच्या समोर विश्वनाथ जाधव असतील. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्या नावाची या पालघर जिल्ह्यामध्ये होते चर्चा, नक्कीच का होती या खेळाडूची चर्चा कारण की जेव्हा विश्वनाथ जाधव सांगितलं तर नक्की दूर दूरचे फॅन्स मात्र नक्कीच त्यांचा ऑटोग्राफ हॅलो 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 तर डेफिनेटली आपण पाहिलं तर विश्वनाथ जाधव यांचं जर चर्चा करायची झाली तर मग अनेक त्यांचे फॅन फॉलोवर्स पालघर जिल्ह्यामध्ये अनेक जे फॅन्स विथ सेल्फी आणि नक्कीच शेअर करत असतात का आहेत तर नक्कीच त्यांचा रेकॉर्ड पाहिला आतापर्यंत. हॅलो
हॅलो. तर विश्वनाथ जाधव यांचा टेनिस क्रिकेटचा जर इतिहास आपण पाहिला तर त्यांच्या नावे आत्तापर्यंत 4 बाईक्स, 1 4 व्हीलर्स आणि नक्की जी त्यांची झालेली सुरुवात आणि कशी झाली ते सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवेन. पहिला चेंडू फेस करत असताना आपल्याला पाहायला मिळाले फिल्डर आहेत तिथे चांगली फिल्डिंग केली. फुटवर्कचा वापर करत असताना चेंडूला अडवल्या गेले. तत्पूर्वी धावा मिळवल्या जात आहेत 2. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर विश्वनाथ जाधव यांचा जर उल्लेख करायचा झाला वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये जेव्हा खेळत होते आणि त्यानंतर आपण पाहू शकतो की तिथून खेळत असताना अनेक टुर्नामेंटमध्ये वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये चांगलं क्रिकेट खेळलं. परंतु ओपन गटांचा जेव्हा उल्लेख आला वैयक्तिक जे पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आली आहे या वेळेला मात्र आपण पाहिलं जी आपली ताकद आहे तीच कमजोरी बनले आणि ती ओळखली आणि विजय जाधवने विजय परेडने मात्र एक मोठी विकेट मिळवून दिली आहे. थँक्यू डीजे. भरपूर अपेक्षा होत्या कारण की आज चांगला खेळ चांगले बॅटिंग विश्वनाथ जाधव कडून पाहायला मिळेल. परंतु दुसऱ्याच बॉलवर आपण पाहिला तर त्रिफला उद्ध्वस्त केला. कारण की ज्याप्रमाणे हुक करण्याच्या प्रयत्नामध्ये अनेक वेळा त्यांच्या असे आपण शॉट्स पाहतोय जे नक्कीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असतात. परंतु त्याच प्रकारचा आपल्या शैलीतला आवडता शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र बाद झालेत आणि परतले गेलेत. विजय जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. विजय वर्सेस विजय आता ही कॉन्टेस्ट आपल्याला पाहायला मिळेल. टॅप केल्या चेंडूला ऑन साईडला एक धाव मात्र जरूर मिळेल. विजय जाधव यांचा उल्लेख करायचा झाला तर मिस्टर 360 डिग्री म्हणून या खेळाडूची ओळख आहे. कारण की ज्या प्रकारे आपण पाहू शकतोय उंची कमी आहे परंतु खेळ किती मोठा आहे अनेक वेळा पाहिले दाखवलंय आणि नक्कीच केलंय ते सुद्धा. कारण की व्हेरी डेंजरस आपण पाहिलं विश्वनाथ आहे त्याच्यापेक्षा डेंजरस विजय जाधव आहे आणि हे अनेक वेळा त्याने कामगिरी सुद्धा करून दाखवलंय. कारण की त्याच्याकडे असलेली जे शॉट्स आहेत अतिशय चांगले. रोशनसाठी हा चेंडू फुला लेनचा होता. पाहावं लागेल चेंडूची फेकी झाली स्ट्राईक एंडच्या दिशेने. खराब थ्रोचा नतीजा भोगावा लागतोय आणि धावा मिळतील. डिग्रेशन झोन आहे तिथे. एकूण धावा असतील या 3 डेफिनेटली आपण पाहिला तर ओव्हर थ्रो झाला आणि त्याचा फायदा मोठा मिळतोय. धाव फलक आपण पाहिला तर 39च्या घरामध्ये पोहोचलाय. आय ग्रुप भाटपाडा म्हणजेच एका बाजूने आपण पाहिलं तर परेड कंपनी विरुद्ध आपण पाहतोय जाधव कंपनी असं म्हणजेच एक कॉन्टेस्ट आपल्याला पाहायला मिळतंय. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर इथे मागे डिक्लेरेशन झोन आहे आणि त्या झोनमध्ये नक्कीच आपण पाहिलं तर चेंडू जाताना पाहायला मिळाला आणि त्याचा 3 धावा मात्र येताना पाहायला मिळाल्या. तुषार 11 धानी टीम च्या अनुषंगाने आपण पाहिले तर टॉस सोडल्यानंतर फलंदाजी करत असताना रुपेश जाधव या खेळाडूची जी खेळी आपल्याला पाहायला मिळाली ती कमालीची खेळी होती. कारण की 3 षटकार त्याने ठोकले गेले ॲज अ ओपनर खेळाडू म्हणून आपल्याला जो पाहायला मिळाले. तर धाव फळक आहे 39. आपसमध्ये चर्चा याचं पाहायला मिळाली. रोशन असतील स्ट्राईक एंडकडे. या षटकाचा जर विचार करायचा झाला तर जवळजवळ 5 चेंडू फेकून झाले आहेत. फुलटॉस या वेळेला मिस टायमिंग झालाय हवेत आहे आणि तिथे विकास आहेत. कोणतीही चुकी होणार नाही त्यांच्या माध्यमातून. चांगला झेल मात्र पाहायला मिळाला आणि रोशनच्या खेळीला विराम लगावला जातोय. 3 षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 3 गड्याच्या मोबदल्यात 39 धावा. 6 चेंडूचा आता खेळ शिल्लक असेल आणि या 6 चेंडूमध्ये चांगल्या धावा येणं गरजेची बाब असेल. कारण की आय ग्रुप भाटपाडा टीमकडे सुद्धा स्ट्रॉंग फलंदाजी आहे आणि त्या स्ट्रॉंग फलंदाजीला मात्र नक्कीच रोखायचं असेल तर इथे मोठं टार्गेट सेट करावं लागेल.
आता कोणता खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतो आणि कशा पद्धतीचा खेळ करतो हे सुद्धा पाहावं लागेल. तत्पूर्वी घेऊया एक डीजे ब्रेक, डीजेला संधी देऊया, त्यानंतर पुन्हा एकदा मॅच मध्ये आपण जरूर उतरूया. थँक्यू डीजे, वेलकम बॅक. सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मॅच पाहतोय आपण आयगुर भाटपाडा विरुद्ध तुषार 11 दानीव एकविरा चषक. आता पाहतोय आपण शेवटच्या षटकामध्ये विकास येतोय. विकास परेट बॉलिंग ट्रॅकवर रेग्युलर गोलंदाज म्हणून नेहमीच पाहतोय आपण या गोलंदाजाला, मात्र शेवटच्या षटकामध्ये विजयच्या समोर फुलटॉस चेंडू आणि त्यावर फटका खेळलाय, परंतु फिल्डर आहेत आणि त्या फिल्डरच्या माध्यमातून चांगलं कॅच मात्र कलेक्ट केला जातोय आणि पाहिलं आपण तर विकेटचं पतन. विजय जाधव सुद्धा होत आहे तिथे आउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होताना पाहायला मिळत आहेत आपल्याला. आशिष पहिल्या बॉलवर विकेट. कदाचित विजयकडून फुलटॉस चेंडू होता जो नक्कीच जवळजवळ बाउंड्रीच्या पलीकडे उडवण्याचा प्रयत्न होता. ओ यावेळेस पाहिला पण तर दुसरी विकेट, दुसरी सफलता लागोपाठ मिळते विकासला आणि बॅक टू बॅक धक्का हा दानीव टीमला. थँक्यू डीजे. आणि हा गंभीर विषय आहे दानीव टीमसाठी. अनेक वेळा पाहिले की एखादा चांगला खेळाडू बाद झाला ना की त्यानंतर आपण पहिले विकेटची पडझड होते आणि जो धावफलक वेग पकडलेला असतो तो धावफलक मात्र जागच्या जागी थांबतो आणि तेच चित्र पाहायला मिळालं. रुपेश आणि रोशन चांगले खेळत होते. विकेट मात्र आपण पाहिली जिथे रुपेशची मात्र सॅक्रिफाईस केली. विश्वनाथ जाधव आले, त्यांनी मात्र 2 धावा केल्या. त्यानंतर त्यांची विकेट. त्यानंतर आपण पाहिलं की धावगतीवर मात्र पूर्णपणे लगाव लावण्यामध्ये यशस्वी ठरले आय ग्रुप भाटपाडा टीम आणि तीच चित्र पाहायला मिळालंय. आता हा चेंडू पाहावा लागणार आहे. अगदी लेग स्टंपच्या जवळ खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि यस पाठला स्पर्श करून गेला होता. जिथे आले होते विलास लोंढे यांना सुद्धा आपण पाहिलं तर एक चांगले मॅग्निफिसंट खेळाडू आहेत. जिथे जर विचार करायचा झाला थर्ड अंपायर, यस अंपायर काहीतरी डिसिजन आणि थर्ड अंपायरची मागणी केलंय भीमरसाठी. यस डेफिनेटली आपण पाहिलं तर चेक केलं जाईल. फलंदाजाने मात्र रिव्ह्यू घेतलाय.
जर जवळजवळ आपण पाहिला तर इज अ फेअर डिलिव्हरी असेल, कारण की ज्या अनुषंगाने आपण पहिला रिव्ह्यूची डिमांड केली होती आणि यस, कारण की टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय, काही मनामध्ये डाऊट असेल तर ते सुद्धा क्लिअर होईल आणि नक्कीच डाऊट होतं फलंदाजच्या मनामध्ये आणि ते क्लिअर होताना पाहायला मिळत आहे, कारण की जी अपेक्षा होती बिमर कदाचित मिळेल, परंतु जवळजवळ अगदी चेंडू पाहिला आपण तर समांतर रेषेमध्ये होता आणि तेच कारण आपण तर फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळतोय. इथूनच आपण पाहिलं धावफलक 40, 3 चेंडू असतील. गणेश स्ट्राईक एंडकडे शॉर्ट ऑफ दी लेंथ या वेळेला आणि धावा मात्र मिळतील. कुठेतरी आपण पाहिलं थ्रो खराब झालाय आणि इथे इथे पाहावं लागेल तर नक्कीच डेफिनेटली 3 धावा कंप्लीट झाल्यात का, आणि जवळजवळ आपण पाहिलं तर 3 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. आता आपण पाहिलं तर ज्या अनुषंगाने इथे 3 धावा कंप्लीट केल्यानंतर अंपायरने मात्र पुन्हा एकदा आमच्यापर्यंत रेफर केले ॲज अ फिल्डिंग करणाऱ्या टीमनं आता मात्र घेतलंय रिव्ह्यू रनआउटसाठी. आणि जवळजवळ खूप क्लोज हा डिसिजन होता. जेव्हा चेंडू मात्र स्टंपवर लागला तेव्हा फलंदाजची बॅट ही हवेत होती आणि त्यामुळे हा फलंदाज आउट आहे. डिसिजन मात्र इथे आपण बघितलं तर आउट येतोय. ज्याप्रमाणे आपण बघितलं तर चांगला इंटेन, कारण की विकासने जो चेंडू मात्र आपण पाहिला तर दुरून फेकला, त्याचा फायदा झाला. कदाचित हाताने लावण्याचा प्रयत्न केला असता तर फायदा फलंदाजाला मिळाला असता, परंतु जेव्हा चेंडू फेकला आणि तोच मात्र आपण पाहिलं यशस्वी ठरला आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र विकेट मात्र मिळाला, म्हणजे धावा मिळाले इथे 2. धावफलक 42. चेंडू असतील ज्या षटकामध्ये आपण पाहिले तर 2. डॉट चेंडू मात्र आपण पाहिलं चांगलं कमबॅक होताना पाहायला मिळालं. हे आय ग्रुप भाटपाडा टीमच्या माध्यमातून, कारण की पहिल्या 2 षटकामध्ये जवळजवळ 30 धावा, त्यानंतर आपण पाहिलं उर्वरित 2 षटकामध्ये आतापर्यंत किती आले आहेत तर 12 धावा आल्यात 11 चेंडूमध्ये. हा चांगला फटका आहे. तिथे खेळाडू आणि खेळाडूच्या हातामध्ये कॅच पकडला गेला रुपेशच्या माध्यमातून आणि विकेट मात्र इथे शेवटच्या बॉलवर सुद्धा मिळवली जाते. तर 4 षटकाचा खेळ इथे फिनिश होताना पाहायला मिळतोय आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना तुषार 11 धानी टीमने 4 षटकामध्ये 7 गड्याच्या मोबदल्यात लगावल्या आहेत. स्कोर बोर्डवर 42 धावा. 42 धावांचा जर विचार करायचा झाला तर टार्गेट असेल आता मात्र आपण पाहिलं 43 धाव्यांचा. नेक्स्ट वाला मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल युवराज 11 कोलेकर पाडा वर्सेस साई कृपा राजावली टीम. 2 कॅप्टन्स आपण टॉस बॉक्स मध्ये या, आपण करूया टॉस.
चला दोन कॅप्टन रिक्वेस्ट करतो आपण टॉस बॉक्स मध्ये या, लगेचच आपण करूया टॉस. युवराज 11 कोलेकर पाडा विरुद्ध आपण पाहणार आहोत साई कृपा राजावली. योगेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करूया हा टॉस. चला कॅप्टन या क्विक. प्रशांत जाधव यांनी टीम पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूने वैभव सोले यांनी टीम पाहायला मिळेल. चांगले यंगस्टर खेळाडू आपल्याला राजावली टीमकडे पाहायला मिळतील. आणि दुसरीकडे आपण बघितलं तर प्रशांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला युवराज 11 कोलेकर पाडा टीम पाहायला मिळेल. चला दोन कर्णधार मी रिक्वेस्ट करतोय, कारण की प्रत्येक इनिंगमध्ये टॉस करणं आणि टॉस होणं गरजेची बाब आहे. चला रिक्वेस्ट असेल प्रशांत जाधव आपला कर्णधार पाठवून द्या. युवराज 11 कोलेकर पाडा. प्रशांत जाधव आपण पाहिलं त्यांचं सुद्धा स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. नक्कीच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन जर सांगितलं तर नक्कीच जी बांधणी केली आणि नक्कीच त्यामध्ये आपण एक महत्त्वपूर्ण एक मेंबर्स म्हणून आपण बघितलं ज्या कमिटीची निवड केली त्याच्यामध्ये आपल्याला सदस्य म्हणून पाहायला मिळतात. चला या कर्णधार आणि योगेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. टॉसची ओळख सर्वप्रथम टॉसची ओळख करून दिली जाईल. ऐकविरास आणि दुसऱ्या बाजूने मात्र प्रदास. कॉल कोलेकर पाडा एकविरा स्पोर्ट्स असा कॉल येतोय आणि नक्कीच येतोय. शुभेच्छा द्या योगेशजी पाटीलला मी विनंती करेन, शुभेच्छा द्या. आणि आपण विराज मांडवा. युवराज 11 टीम टॉस जिंकलाय, काय डिसाईड करणार? फलंदाजी. फलंदाजी एक धाडशी निर्णय म्हणावं लागतंय. या मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग केली तर 70+ टोटल होऊ शकतोय. काय वाटतंय तुमचं किती असं मन असेल की टोटल आम्ही इतका उभा करू? 50+. 50+. काय वाटतं की ती जी स्पर्धा खेळताय तुम्ही या मैदानावर, तुम्ही मला आठवते की या मैदानावर तुम्ही चॅम्पियन झालेस, तो अनुभव कसा होता या मैदानावर खेळण्याचा? तेव्हा मजा आलेली खेळायला. तर नक्कीच या मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. बेस्ट ऑफ लक. तर सायकृपा राजावली टीम राज असतील त्यांच्याकडे आपण होऊया. राज नक्कीच नाणेफेकी जिंकला असते, काय घेतलं असतं? फिल्डिंग. न टॉस जिंकता सुद्धा तुम्हाला फिल्डिंगच मिळाली आहे. काय वाटतंय की मागच्या जे परफॉर्मन्स झालं तुमचं, म्हणजे मागच्या वर्षामध्ये जे परफॉर्मन्स झालं ते कसं होतं आणि या सीझनमध्ये कसं परफॉर्मन्स पाहायला मिळेल? आता तर चांगलाच प्रयत्न करावा लागेल खेळायला. चला शुभेच्छा ते तुम्हाला बेस्ट ऑफ लक. कारण की जास्त वेग घेत नाही, कारण की तिकडे मॅच ऑन झाले त्याच कारणामुळे भरपूर काही चर्चा करायच्या होत्या, परंतु या कॉमेंट्री बॉक्समध्ये ते सज्ज असतील आमचे साधी समर्थक मित्र मिस्टर विजयजी भोय. नक्कीच जी मॅच खूप रफ अँड टफ स्थितीमध्ये कदाचित आपल्याला पाहायला मिळेल. मॅचला होते सुरुवात. विश्वनाथ जाधव षटकातील पहिला बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर फक्त सन्मान दिला गेला उमेश परेडच्या माध्यमातून. डायरेक्ट हिट देखील केलं होतं, परंतु पहिल्या बॉल वरती येते सिंगल धाव. सिंगल या ठिकाणी आपण पाहिलं तर अकाउंट ओपन केलंय. हे दोन खेळाडू पाहिले ना विजय, पण विश्वनाथ आणि उमेश एकमेकांच्या समोर भरपूर वेळा आलेत आणि नुसते आलेत नाहीये, वर्चस्व एकमेकांवर गाजवले. आणि दोन्ही खेळाडूंना माहिती आहे की दोन्ही खेळाडूंचा खेळ कसा आहे. त्याच कारणामुळे ते थोडं विश्वनाथने रिस्क घेतला आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला तिथे. निश्चितच हा मॅच खूप रोमॅन्टिक होईल यात काही शंका नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला सन्मान दिला. एक धाव वेगाने पूर्ण केलं. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल का, तर रोखलं गेलंय. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये देखील काय जबरदस्त परफॉर्मन्स केला होता मिस्टर विश्वनाथ जाधवनं. जर विश्वनाथ जाधव यांच्या चर्चा करायच्या झाल्या तर मग
आकांदी देशामध्ये जाऊन त्यांनी चांगलं क्रिकेट खेळलाय. मग ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग असो, पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर असो, भिवंडी प्रीमियर लीग असो आणि अनेक अशा स्पर्धा त्यांनी गाजवल्यात आपल्या खेळीच्या जोरावर. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर हा येतोय षटकार. लॉंग ऑनच्या डोक्यावरून यावेळेस ठोकलाय उमेश परेडनं हा षटकार. त्याच म्हणावं लागेल विजय, विश्वनाथ जरी असेल रती तर मी आहे महारथी आणि मला नाही कशाची भीती, ही ठोकणार षटकार. आणि तरी ठोकलाय षटकार उमेश. आणि या उमेशचा जर विचार करायचा झाला ना विजय, तर नक्कीच आठवेल ते सातवीचं मैदान. षटकातील पुढचा बॉल हा ट्रॅकर बॉल होता. यावेळेस शेड्यूलला खेचून मारलाय लॉंग ऑनच्या दिशेनं. मिळेल पुन्हा एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 9 आकड्यावरती. संताने सावधगिरी चालू असल्यास सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. तुषार 11 धाणी वॅन आई ग्रुप भाटपाडा या दोन टीम मध्ये लक्ष आहे ते म्हणजेच 43 धावांचं पॉवर प्लेचं हे पहिलं षटक विश्वनाथच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस पुन्हा एकदा हा ट्रॅकर बॉल होता, हुक केलाय चेंडूला स्क्वेअर लेगच्या वरून. यावेळेस चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. यावेळेस आपण जर पाहिलं तर कल्पेशच्या बॅट मध्ये हा दर्जेदार क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धन्यवाद. षटकातील पुढचा बॉल एवढंच आपण पाहिलं तर हलक्या हाताने फक्त चंटल पुश केलं होतं. कुठल्याही प्रकारची धाव या ठिकाणी घेतली जात नाहीये. डॉट बॉल आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल. झाली या पहिल्या षटकाची समाप्ती. 43चं लक्ष पूर्ण करत असताना पहिल्या षटकामध्ये धावा केलेत त्या म्हणजेच उमेश आणि कल्पेशने 15. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 मध्ये अजून सुद्धा 28 धावांची आवश्यकता आहे. काय म्हणजे जस्ट ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आई ग्रुप भाटपाडा टीमच्या दोन बॅटरनं जी सुरुवात केली डेफिनेटली अतिशय चांगली आणि ही सुरुवात आपण पाहिजे अपेक्षित होती, कारण की दोन्ही डेंजरस खेळाडू आहेत आणि हे चांगले टच मध्ये. जेव्हा मी चर्चा केली होती कल्पेशशी ॲज अ टॉस बॉक्स मध्ये आणि त्यांनी असं सांगितलं की मागच्या मॅच मध्ये आमचा सराव नव्हता, परंतु या मॅच मध्ये आम्ही चांगल्या पूर्ण तयारीमध्ये आलो आणि या मॅच मध्ये गेम प्लॅनिंगने आलोय. आणि तो एक आत्मविश्वास तो त्यांचा दुय्यम वाढला आणि त्या आत्मविश्वासाने मात्र आपण पाहिला तर एक पॉझिटिव्ह इंटेंट दर्शवत असताना एक चांगली सुरुवात मिळून दिली आहे. परंतु ह्या मॅच मध्ये जर कमबॅक धानी टीमला करायचं असणार आहे तर रोशन ज्याप्रमाणे आपण बघितलं की विश्वनाथ जाधवला मार पडल्यानंतर एक पॉवर बँक म्हणून काम करण्याची कामगिरी करणारा खेळाडू म्हणजे रोशन आणि ते करू शकतो. विकेट टेकर गोलंदाज म्हणून तो अनेक वेळा त्याने स्वतःला सिद्ध केलंय आणि या मॅच मध्ये कदाचित त्याच्याकडे ही संधी आलेली आहे. अपेक्षा तर निश्चित असतील तुषार धानी व टीमच्या रोशनवरती. षटकातील पहिला बॉल यावेळेस पहिल्याच बॉल वरती आल्या ठोकलाय हा दर्जेदार क्वालिटीचा ब्रँड षटकार 6 धावा. धन्यवाद डीजे. पहिलाच बॉल आपण जर पाहिला रोशनचा तर ओव्हर पिच बॉल होता अगदी बॅटच्या रडार मध्ये आणि त्याच्यावर ते अक्षरशः तुटून पडलाय. मिस्टर उमेश परेड लॉंग ऑनच्या डोक्यावरून ठोकलाय दर्जेदार क्वालिटीचा ब्रँडेड षटकार 6 धावा आणि या षटकाराच्या सायनं धावसंख्या झाली आहे ती 21 धावा. पुन्हा एकदा राऊंड द विकेटनं षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय मिस्टर रोशन. यावेळेस स्टेट ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. प्रोटेक्शन आहे. मिळेल फक्त एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धाव संख्या झाली ती 22. चांगली सुरुवात आणि एक मोठी सुरुवात मिळवून दिली आहे. इथे विकेटच्या शोधात असणार आहे. नक्कीच ती विकेट मात्र सहजासहज मिळवण्याचा प्रयत्न करतील, परंतु तो प्रयत्न मात्र इथे
नक्कीच होताना पाहायला मिळत नाही, कारण भरपूर वेळ हवेत चेंडू होता, कदाचित चान्स मिळेल असं वाटलं होतं, परंतु एक धाव मात्र ती मिळाली. आता उमेशचा जर विचार करायचा झाला तो वैयक्तिक आपल्या टीमसाठी जर आपण पाहिलं ना तर 5 चेंडूमध्ये 15 धावसंख्येवर खेळतोय. कल्पेश आपण पाहिलं तर 4 मध्ये 8 वर खेळतोय. आणि जी पार्टनरशिप आपण पाहिली ना तर ही मॅच जिंकायची आहे ना तर तब्बल 20 धावांची आता गरज असेल हा मॅच जिंकण्यासाठी. इथून आपण पाहिलं तर जर मॅच जिंकायची असेल तरी पार्टनरशिप तोडणं गरजेचं असेल दोन्ही टीमला. जरी पार्टनरशिप तोडण्यामध्ये अपयश राहिलं तर मग मॅच फिनिश करतील हे दोन खेळाडू. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने समोरच्या दिशेने ऑन साईडला फटका सुंदर आहे. एकदा वेगाने पूर्ण केला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट होताना मैदानी शात मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक निश्चितच या ठिकाणी करण्याचा प्रयत्न रोशन देखील करतोय जयेश. रोशनला माहिती आहे की एक षटकार पडल्यानंतर गोलंदाजीमध्ये काय निरंतर बदल करायला हवं. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता इथे. नक्कीच दुधारी तलवारहून काम करण्याची किमया करणारा खेळाडू म्हणजेच उमेश परेड. अनेक वेळा पाहिलंय आपण, कारण की नॅचरल कमीत असे खेळाडू असतात की त्यांना दोन्ही हाताने खेळण्याची संधी मिळते. मनामध्ये आलं तर नक्कीच उजव्या हाताने फलंदाजी करतील, तर मनामध्ये आलं तर डाव्या हाताने फलंदाजी करतील, परंतु तसा प्रयत्न इथे होताना पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस स्टेपवर ठेवून चेंडूला पाठवले लॉंग ऑनच्या वरून 6 धावांसाठी. कल्पेशच्या बॅट मधनं आणखी एक येतोय हा दर्जेदार क्वालिटीचा ब्रँडेड षटकार, 6 धावा. धन्यवाद. अडीच या षटकाराच्या सायनं धावसंख्या झाली आहे ती 32, 32 धावा धाव फलकावरती. आता मात्र 12 बॉल आणि धावांची आवश्यकता आहे ती 11. अगदी सोपं समीकरण जयेश या ठिकाणी केले. असं वाटलं होतं ज्यावेळेस 43चं टार्गेट आहे, परंतु मॅच अगदी रफ अँड टफ स्थितीमध्ये जरूर पाहायला मिळेल, परंतु 2 षटकामध्ये जवळजवळ निम्मा पला पार केलाय जयेश बॅटिंग करणाऱ्या टीमनं. यावेळेस हॅप ट्रॅकर बॉल जाईल डी झोन मध्ये, मिळतील फक्त 2 धावा. आज एकच विचार करून आला आहे ग्रुप भाटपाडा टीम की समोर कोणताही संघ असू दे आम्हाला काही फरक पडणार नाहीये, कारण की आमची टीम सुद्धा तितकीच चांगली आहे आणि आमचं जे बेस्ट आहे आम्ही ते देणार आहोत आणि नक्कीच आम्ही चांगला क्रिकेट खेळणार आहोत. अतिशय चांगली पार्टनरशिप झाली 34 धाव्यांची 2.1 चेंडूच्या समाप्तीनंतर. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस मोठा बिग करण्याचा प्रयत्न केलाय, उंची जास्त दिशा कमी पाहायला मिळते आणि मिड विकेटला पकडलाय रोशनने सुंदर झेल आणि समाप्त झाला मिस्टर उमेश परेडचा खेळ. आउट. जरूर आपण पाहिलं तर अतिशय चांगला फटका खेळला होता, परंतु उंची जास्त आणि जे डिस्टन्स हवं होते ते मिळालं नाही. हे जे आपण पाहिलं ना की विजय येणारे जे संघ खेळतात प्रत्येक संघाच्या माध्यमातून जे खेळाडू परफॉर्मन्स देतात, परंतु हे परफॉर्मन्स लक्षात घेता आपण पाहिलं तर येणारा काल म्हणजेच आपला APLचा आदिवासी प्रीमियर लीगचा सुद्धा आहे आणि हे नक्कीच आपण पाहू शकतो की या सगळ्या खेळांकडे नजरा असतील ते चांगले खेळ करतात आणि ते खेळाडू आपल्याला कदाचित APL सुद्धा खेळताना पाहायला मिळतील. हो, या वेळेला पहिलाच बॉल खेळत असताना मात्र इथे आलेला रुपेश परेड आणि रुपेश परेडने दाखवली आपली कमाल आणि टीमला केले मालामाल आणि ठोकलं इथे एक मोठा लांबच लांब पल्ल्याचा षटकार, 6 धावा.
इथूनच आपण पाहिलं तर टर्न केलं चेंडूला आणि पाहिलं आपण तर 2 धावा मात्र मिळवल्या जातील. तुषार 11 धानी टीम ज्याप्रमाणे आपण पाहिलं सुरुवातीला पहिल्या 2 षटकामध्ये त्यांनी चांगल्या धावा केल्या होत्या, त्यानंतर 2 षटकामध्ये बॅकफुटला गेल्यानंतर फक्त 43 धावांचं टार्गेट त्याने सेट केलं आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहिलं तर आत्ता धावेची गरज असेल ती म्हणजे फक्त एक. आय ग्रुप भाटपाडा टीमला फक्त एका धावेची गरज. इथे आपण पाहिलं थोडासा चेंज ऑफ पेस केला जातोय, गती परिवर्तन केलं गेलंय आणि तीच पाहिलं पण तर जी गरज होती ना ती गरज आपल्या टीमची पुरवली फलंदाजाने, परंतु धानी टीम बॉलिंग मध्ये थोडंसं कमी पडताना पाहायला मिळाला. सोडून दिले चेंडूला आणि पाहावं लागेल वाईट बॉलचा इशारा येतो आणि अशा तऱ्हेने हा मॅच मात्र फिनिश होतोय, मॅच जिंकतोय आय ग्रुप भाटपाडा टीम. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम आय ग्रुप भाटपाडा आणि हार्ड लक टफ लक तुषार 11 धानी टीम. विश्वनाथ जाधव आणि टीम आपल्याला पाहायला मिळते, या माध्यमातून आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि नक्कीच आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आभार व्यक्त करतोय. येस डेफिनेटली मी विनंती करेन टेनिस क्रिकेट विश्वातील एक नामवंत खेळाडू म्हणजे ज्यांची ओळख विश्वनाथ जाधव यांना मी रिक्वेस्ट करतोय प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये एवढी विराजमान व्हा आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये आपला मान सन्मान सुद्धा केला जाईल आणि हीच रिक्वेस्ट असेल विश्वनाथ जाधव आपला की येऊन आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा.